आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। दक्षिण मुंबईतून बीकेसी पर्यंत भुयारी मार्ग जोडण्याचा विचार, वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न। एमए वाडिया लवकरच सल्लागार नेमणार। मेट्रो 3 मार्गिकेवरील शेवटच्या टप्प्यातील हुतात्मा चौक स्थानकावर छतच नाही। भुयारी मार्गात जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांवर छत नसल्याचं समोर। हेरिटेज वास्तू कन्झर्वेशन समितीच्या सूचनांचं पालन केल्याने छत उभारता आलं नसल्याचं एमएमआरसीकडून स्पष्ट। मुंबईच्या सायन पादचारी पुलासाठी 40 मीटरचा गर्डर लॉन्च। पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी 250 मेट्रिक टन क्षमतेची रोड क्रेन वापरण्यात आली। 2030 पर्यंत मुंबईला रेबीज मुक्त करण्याचा पालिकेचा संकल्प। 2023 पासून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक श्वानांचं लसीकरण, रेबीज संबंधी लसीकरण आणि उपचार सुविधांचा लाभ घेण्याचं पालिकेचं आवाहन। मुंबईत पालिका रुग्णालयात आता मिळणार जेनेरिक औषध। नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग कोऑपरेटिव्ह ऑफ इंडिया लिमिटेडला पालिका रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी। हिंदी सक्तीविरोधात ईमेल, पोस्टकार्ड पाठवण्याची मोहीम, हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्राबाबत नागरिकांची मतं जाणून घेतली जाणार। मुख्यमंत्री तसंच शालेय शिक्षण मंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवण्याचं महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचं आवाहन। राज्यातील मुसळधार पावसामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ, सीईटी कक्षाचा निर्णय। दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची अंतिम तारीख आता 2 ऑक्टोबर पर्यंत वाढवली। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात। नववर्षाच्या सुरुवातीलाच मिसिंग लिंक खुला करण्यात येणार। 2 शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होईल। मुंबई पालिकेने नाल्यांमधील तरंगणारा कचरा काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली। विभागीय पातळीवर मोहीम राबवण्यात येणार।